नमस्कार मित्रांनो, आज आहे 9 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेचा आजचा भाग तुम्हाला सांगण्यासाठी मी खूपच एक्साइटेड आहे. ही मनस्विनी फायनली सगळ्यांसमोर एक्सपोज झाली आहे आणि तिने एक नाही, दोन नाही तर 3-4 थोबाडीत खाल्ले आहेत ते खऱ्या तेजस्विनीच्या. आणि मित्रांनो, या मनस्विनीला धक्के मारून घराबाहेर काढण्यात आलंय आणि तिने जशी खऱ्या तेजस्विनीची अवस्था केली होती तशीच या मनस्विनीची अवस्था करण्यात आली आहे. त्या मनस्विनीचा पापाचा घडा भरला होता, त्यामुळे तिला मस्त शिक्षा मिळाली आहे आणि न्याय सुद्धा जबरदस्त झालाय. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या भागाला. त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आजच्या धमाकेदार एपिसोडसाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं तर बनतेच. तर मित्रांनो, दोन एकसारख्या बाया समोर असल्यामुळे आता सखी खूपच कन्फ्यूज झाली असते आणि तिचं हे कन्फ्युजन दूर करणारे आपला कान्हा. तर मित्रांनो, मी सुद्धा कन्फ्यूजच आहे की खरी तेजस्विनी आणि मनस्विनी कोण आहे ते, कारण दोघीही एकदम हुबेहूब दिसत आहेत. तर आता एक बाई म्हणजे तेजस्विनी और मनस्विनी कोणीही ती आता सखीला म्हणत असते, अगं खरी तेजस्विनी मी आहे सखी. ही बाई जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. अगं ताई, अजून तू किती खाली जाणार आहेस, कोणत्या थराला जाणार आहेस? आणि मित्रांनो, ही जी मनस्विनी आहे ती सखीला म्हणत असते, नाही, पहिली फेरी सुद्धा मीच जिंकले होते आणि पहिली फेरी हे सगळ्यांसमोर केलेलं एक नाटक होतं, कारण राघव कधीच कडू दुधीमुळे आजारी पडलेच नव्हते. आता ही मनस्विनी हे मुद्दाम म्हणत असते, कारण तिला माहिती असतं की ती डायरी खोटी असते आणि ती कान्हानेच लिहिली असते. तर आता जी खरी तेजस्विनी आहे ती म्हणत असते, हो मला माहिती आहे, पहिला खरा डाव सखीने तिच्या रूम मध्ये घेतला होता. घरचे सगळे जण आता शॉक असतात. पुढे आता तेजस्विनी म्हणते सखीला, तेव्हा मी तुला जत्रेतल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, हो ना सखी? आठवते ना बाळा तुला? आता सखी आणखीच कन्फ्यूज होत असते की कोण खरं आणि कोण खोटं. पुढे आता खरी तेजस्विनी सखीला म्हणते, जर मी मनस्विनी असते तर मला हे सगळं कसं माहिती असतं? सखी तुला कळतंय ना? तर खऱ्या तेजस्विनीला विश्वास सुद्धा बसला असतो तिच्या खऱ्या आईवर. पण ही मनस्विनी सखीचं मन आणखीच भरून देते आणि म्हणते, अगं गोष्टी माहीत करून घेता येतात. त्यावर आता खरी तेजस्विनी सखीला म्हणते, हो बरोबर आहे, एखादी गोष्ट माहीत असणं आणि नसणं यावरून गोष्टी ठरवणं हे अवघडच आहे, पण मला माहिती आहे मीच खरी तेजस्विनी आहे. तर ही मनस्विनी सखीला म्हणते, नाही नाही सखी, अगं मी आहे खरी तेजस्विनी, ही बाई खोटं बोलतेय. खरी तेजस्विनी आता परत सखीला म्हणते, सखी माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी खरी आई आहे. आणि जी मनस्विनी आहे ती म्हणत असते सखीला, अगं नाही सखी माझ्यावर विश्वास ठेव, ही बाई खोटारडी आहे, ही आहे मनस्विनी. तर आता दोघी सुद्धा आपापल्या परीने खूप प्रयत्न करत असतात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि सखीची यात खूप ओढाताण होत असते आणि ती खूपच कन्फ्यूज होते. तिला खूपच त्रास होत असतो. आता सखी तिच्या कानावर अशी तिचे हात नेते आणि म्हणते, बस थांबा. आणि बघा मित्रांनो, सखी काय करते? सखी म्हणते, कोण खरी तेजस्विनी आहे हे फक्त मीच ठरवणार. पुढे आता सखी सगळ्यांसमोर म्हणते, मी आता तुमच्या दोघींचाही हात बघणार आहे. पुढे सखी म्हणते, कारण सरकारने वाढदिवसाच्या दिवशी तिच्या डाव्या हातावर जखम करून घेतली होती. सखी आता दोघींनाही म्हणते, तुम्ही दोघींनीही आता तुमचा डावा हात पुढे करा. पण मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की ही मनस्विनी किती चालाक आहे ते. सखी आधी तिच्या आईकडेच बघते, खऱ्या तेजस्विनीकडे, आणि खरी तेजस्विनी तिचा हात समोर करते आणि ऑफकोर्स तिच्या हातावर काहीच नसतं, कसलाच मार्क नसतो, कसलीच जखम नसते. आता सखीला असं वाटत सुद्धा असतं की हीच आपली खरी आई आहे. पण बघा मित्रांनो, ही मनस्विनी काय करते? सखी आता मागे वळून बघते, ही मनस्विनी तिचा हात समोर करते आणि हिच्या हातावर सुद्धा कुठलीच जखम नसते. आता हे बघून घरातले सगळे सुद्धा शॉकच होतात. सखी म्हणते, असं कसं शक्य आहे? सरकारच्या डाव्या हातावर तर जखम होती. त्यावर आता खरी तेजस्विनी सखीला म्हणते, सखी तू ओळखत नाही या मनस्विनीला, तिने हातावर तिच्या उपचार करून घेतले असणार, ही बाई खोटी आहे सखी. असं म्हणत आता तेजस्विनीला काहीच समजत नसतं आणि ती काय करते, ती मागे वळते आणि गौतम जवळ जाते आणि त्याला म्हणते, छोटे भाऊजी. त्यानंतर ती कुल्फी जवळ जाते, एक एक करून ती सगळ्यांजवळ जाते आणि म्हणते, कुल्फी, परशू, मीनू, तुम्ही सगळे 4 दिवसापासून आम्हा दोघींना बघतायत, सांगा तुम्हाला कोण खरं वाटतं? खऱ्या तेजस्विनीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. त्यावर आता गौतम म्हणतो, हे सगळं आहे ना खरंच खूपच कॉम्प्लिकेटेड झालंय. त्यानंतर गौतम सखीला म्हणतो, सखी तू कसं ओळखणार आहेस खरी तेजस्विनी वहिनी कोण आहे ते? सगळेजण आता विचारतच असतात की आता काय करायचं म्हणून. तितक्यात कान्हाची धमाकेदार एंट्री होते. कान्हा श्रीरामांची पालखी घेऊन आला असतो आणि तो म्हणतो, बोला सियावर रामचंद्र की जय. सगळेजण आता कान्हाकडे बघू लागतात. आता कान्हाच्या मागे काही लोक पालखी घेऊन आलेले असतात. आता सखीला सुद्धा एक खूप वाटत असते, कान्हाकडे बघून ती स्माइल करते. तर ही मनस्विनी शो दाखवण्यासाठी पटकन तिचे हात जोडते श्रीरामांच्या पालखीसमोर. त्यानंतर खरी तेजस्विनी सुद्धा हात जोडते. तर आता कान्हा म्हणतो, आज वाजेल सत्याचा डंका, आपण नाही, साक्षात
प्रभू श्रीरामच जाळतील. मनस्विनीची लंका. कान्हाच्या डोक्यात फुल प्रूफ प्लॅन रेडी असतो. सखी आता कान्हाला म्हणते, कान्हा, मी खूप मोठ्या कचाट्यात अडकली आहे. माझ्यासमोर एक सारख्या दिसणाऱ्या हुबेहूब दोन दोन तेजस्विनी आहे आणि मला कळतच नाहीये कोण खरं आहे ते. नेमकं या दोघींमधनं कोण लपंडाव खेळतंय मला कळतच नाहीये, समजतच नाहीये काहीच. त्यावर कान्हा म्हणतो, कळेल आता कान्हाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं आणि वेगळंच कॉन्फिडन्स असतं. आता कान्हा या दोघींना म्हणतो, तुम्ही दोघीही पुढे या आणि श्रीरामांच्या चरणी नतमस्तक व्हा. मग कळेल कोणाच्या मुखवट्यामागे रावण लपलाय ते. सखी म्हणते आता कान्हाला, पण त्याने काय होणार आहे? तर कान्हा सखीला म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा बेबी सरकार, तुम्हाला कळेलच. त्यानंतर कान्हा दोघींनाही म्हणतो, या पुढे या. आता तेजस्विनी आणि मनस्विनी दोघीही पुढे येतात आणि हात जोडतात. बाकीचे सगळे घरचे सुद्धा आता हात जोडतात आणि दर्शन घेतात. पण बघा मित्रांनो, आता काय होतं, दोघींचेही डोके खाली असतात कारण ते हात जोडण्यासाठी खाली झुकले असतात, तेजस्विनी आणि मनस्विनी. तर बघा मित्रांनो, आता येणारे धमाकेदार ट्विस्ट. कान्हा या दोघींचंही लक्ष नसताना बरोबर पालखीमध्ये ठेवलेलं एका ताटातलं गुलाल आपल्या हाती घेतो आणि जसंच दोघी जण असं वर बघायला जातात, कान्हा ते गुलाल उधळतो. त्यामुळे काय होतं, दोघींच्याही डोळ्यामध्ये थोडं थोडं गुलाल जातं. खरे तेजस्विनीला तर इतका त्रास होत नाही, पण या मनस्विनीने लेन्स घातल्यामुळे तिला प्रचंड त्रास होत असतो. कान्हा आणि बाकीचे सगळे बरोबर सगळं गपचूपपणे ऑब्झर्व करत असतात. आता जी ही मनस्विनी आहे, हिला खूप त्रास होत असतो, ती तिचे डोळे चोळत असते. सगळ्यांची नजर आता या मनस्विनीवर असते आणि या मनस्विनीच्या तोंडातून आता निघतच आणि ती कान्हाला म्हणते, युजलेस, काय केलंस, तुला कळत नाही का? आणि बस सगळ्यांना समजतं की ही मनस्विनी आहे. हिच्या बोलण्यावरूनच सगळ्यांच्या लक्षात येतं. त्यानंतर ही मनस्विनी खूपच तडफडते आणि तिच्याकडनं तिचे लेन्स खाली पडतात चुकूनच. सखी आता पटकन जाते आणि ते लेन्स तिच्या हाती घेते आणि ते लेन्स बघून सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर कान्हा खूपच स्माइल करत असतो. त्याला माहिती असतं की आता या सरकारचा पर्दाफाश होणार आहे. त्यावर आता सखी त्या लेन्सकडे बघत म्हणते, हे लेन्स? आता गौतमच्याही लक्षात येतं काय चाललंय म्हणून. गौतम सुद्धा स्माइल करतो आणि खरं तेजस्विनीच्या डोळ्यात अश्रू येतात, आनंद अश्रू, आणि ती श्रीरामांसमोर परत एकदा हात जोडते कारण तिचा वनवास खऱ्या अर्थाने संपला असतो. त्यानंतर ही मनस्विनी अशी लेन्सकडे बघायला जाते आणि सखीच्या लक्षात येतं. आता सखी डायरेक्टच म्हणते, तुमचे डोळे निळे आहेत? आता हे ऐकून घरच्या बाकीच्या लोकांना धक्काच बसतो आणि गौतम जोराजोराने ताड्या वाजवू लागतो. आणि आता कान्हा म्हणतो या मनस्विनीला, तुझा लपंडाव संपलाय मनस्विनी. खूपच छान डायलॉग मारतो तो हा. ते पुढे म्हणतो, उर्फ सरकार. पुढे कान्हा म्हणतो, या सरकारला कसं असतं ना, मेकअप हा फार वेळ टिकाऊ धरत नाही आणि जखमा लवकर भरत नाही. सगळेजण आता कन्फ्यूज असतात. कान्हा म्हणतो, नाही कळलं ना, 1 मिनिट, असं म्हणत तो या मनस्विनीकडे जातो आणि तिचा हात पकडतो. तर आता ही मनस्विनी तिचा हात झटकत असते. तर कान्हा म्हणतो, बघू. आणि कान्हा बरोबर या मनस्विनीच्या हातावर जिथे जखम झाली असते तिथे त्याचा हात असा थोडासा घासतो कारण त्याला माहिती असतं की हिने तिथे मेकअप लावलं असणार आहे. आणि तसंच होतं. आता तिची जखम दिसायला लागते कारण मेकअप आता पुसल्या जात असतं. सखी आता त्या जखमेकडे बघते आणि सखीच्या सुद्धा आता लक्षात येतं. पण तरी सुद्धा बघा मित्रांनो, ही मनस्विनी सखीला आणि कान्हाला म्हणते, हे बघा, मीच खरी तेजस्विनी आहे. पण आता खऱ्या तेजस्विनीची सहनशीलता संपली असते आणि ती मागून हाक मारते आणि म्हणते, मनस्विनी. आणि त्यानंतर खरी तेजस्विनी मनस्विनीच्या सणसणीत थोबाडीत मारते, तेही सगळ्यांसमोर. त्याचा आवाज पूर्ण घरात फिरतो. आता ही मनस्विनी खऱ्या तेजस्विनीला म्हणते, हाऊ डेअर यू. आणि बघा मित्रांनो, आता मनस्विनी सुद्धा पलटवार करणार असते आणि तिचा हात उचलणार असते खऱ्या तेजस्विनीवर. पण तेजस्विनी तिचा हात पकडते आणि तिला लोटून देते. त्यामुळे काय होतं, ही जी मनस्विनी आहे ही त्या पालखीमध्ये जाऊन पडते ज्यामध्ये गुलाल असतं आणि त्यामुळे तिचा अर्धा चेहरा लाल लाल झाला असतो. गौतम आता कुल्फीला आत जायला सांगतो आणि सगळे पालखीवाले सुद्धा आता तिथून निघून जातात. त्यानंतर आता तेजस्विनी म्हणते या मनस्विनीला, प्रत्येक गोष्टीची जशी सुरुवात असते ना तसं त्याचा शेवट सुद्धा असतो. तू आयुष्यभर खोटं बोलत आली आहेस, खोटं वागत आली आहेस मनस्विनी. अजून किती खोटं बोलणार आहेस? प्रत्येक वेळी मी तुला रक्ताच्या नात्याने, माणुसकीच्या नात्याने तुला मी पाठीशी घालत आली, फक्त या आशेवर की एक दिवस तू सुधारशील. पण नाही, रंग बदलणं हे सरड्याच्या रक्तातच असतं आणि पाठीत खंजीर खुपसण्याची तुझी जात आहे. या मनस्विनीचा चेहरा बघून आपल्याला सुद्धा एक वेळा भीती वाटेल. खूप छान अभिनय केलाय खरंच रुपाली भोसलेने. त्यानंतर आता ही जी खरी तेजस्विनी आहे ती म्हणते, खरं तर मी पार्टीच्या दिवशीच सगळ्यांना सांगणार होते की या मनस्विनीचे इच्छे एकदा डोळे तपासा, म्हणजे खरं काय खोटं काय सगळ्यांना कळेल. पण तेव्हाही मी शांत राहिले. मला वाटलं होतं की अजून 4 दिवस बाकी आहेत. खऱ्या खोट्याचा निकाल लागायच्या आत तू स्वतःहून येऊन सांगशील.
की तू मनस्विनी आहे, पण नाही ग, तू शेवटपर्यंत खोट्याचाच हात धरलाय आणि म्हणूनच ही आता तू अशी देवाच्या पायाशी आहे. कारण जेव्हा तेजस्विनीने धक्का दिला असतो तर मनस्विनी पालखीजवळ जाऊन अशी पडली असते. जेव्हा मी तुम्हाला आता थोड्याच वेळाआधी सांगितलं होतं तर ती अजूनही तिथेच असते. तर ही मनस्विनी एक नजर वर बघते आणि श्रीराम दिसतात तिला, तरी सुद्धा ती अशी इग्नोर करते आणि पटकनच त्या पालखीवरून ती उठते आणि ती अशी वळते मागे आणि खऱ्याच तेजस्विनीला म्हणते, हाऊ डेअर यू, तू माझ्यावर हात उचललास. तर मित्रांनो, असं म्हटल्याबरोबर तेजस्विनी आता दुसरी सनसनीत थोबाडीत मारते या मनस्विनीला. कानाचे रिॲक्शन्स असतात ये बात. आणि खरी तेजस्विनी म्हणते, हेच अपराग त्या बहिणीकडून आहे जिचं बालपण तू हिरवलंस. त्यानंतर आणखी एक सनसनीत थोबाडीत मारते खरी तेजस्विनी या मनस्विनीला आणि म्हणते, हेच अपराग त्या बायकोकडून आहे जिचं कुंकू पुसलंस तू. हे सगळं आठवत आता खऱ्या तेजस्विनीला सुद्धा त्रास होत असतो आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. आणि नंतर आणखी एक थोबाडीत मारते खरी तेजस्विनी. मी तर मित्रांनो काउंटच करत होते. तर मित्रांनो, ही चौथी झापड होती. आणि त्यानंतर खरी तेजस्विनी मनस्विनीला म्हणते, हीच अपराग, एका आईला तू तिच्या मुलीपासून लांब ठेवलंस, तेही 11 वर्ष. आणि परत खरी तेजस्विनीला मारावंसं वाटते या मनस्विनीला. ती हात सुद्धा उचलते, पण खरी तेजस्विनी आता मध्येच थांबते आणि ढसाढसा ती रडायला लागते. त्यानंतर खरी तेजस्विनी कान्हाला म्हणते, कान्हा, आज रामनवमीच्या दिवशी तू रावणाचा चेहरा सगळ्यांसमोर आणलास. घरातले सगळे आता खुश असतात. पुढे आता तेजस्विनी म्हणते, माझं अजून एक काम करशील का? तू पोलिसांना फोन लाव. या बाईला जेलमध्ये पाठवलं पाहिजे. ही बाई जेलमध्ये गेलीच पाहिजे. सगळे घरातले आता खुश असतात. फायनली त्यांची सुटका होणार असते या क्रूर आणि घमेंडी सरकारपासून. पण आता सखी म्हणते, नाही आई, हिची जागा जेलमध्ये नाहीये. त्यानंतर सखी समोर येते आणि मनस्विनीला म्हणते, मनस्विनी मावशी, मावशी, तुम्ही माझ्या आई जरी नसलात तरीही मावशी आहात ना. आणि ही एक म्हण आहे ती मला माहिती आहे, माय मरो पण मावशी जगो. पण आता काय अर्थ? तुम्हाला तर नात्यांची किंमतच नाही माहिती. आई समान असलेल्या मावशीच्या सुंदर नात्याला सुद्धा तुम्ही तिलांजली दिलीत. आणि माझी आई म्हणून या घरात इतकी वर्ष राहिलात. या घराचं घर पण संपवलं, माझं बालपण संपवलं आणि माझ्या घरच्यांना रोज रोज त्रास दिलात. या घरातल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही उपभोगल्यात ज्याच्यावर कधीच तुमचा हक्क नव्हता. त्यानंतर सखी तिच्या खऱ्या आईकडे बघते आणि म्हणते, आणि जिचा खरंच हक्क होता या सगळ्यांवर, जिचा जेन्युअनली अधिकार होता या सगळ्या गोष्टींवर, तिला तुम्ही इतकी वर्ष वनवास भोगायला लावलात. काय काय म्हणाला होतात तुम्ही? असं ती मनस्विनीला म्हणते. आणि पुढे म्हणते की तुम्ही रामाचा स्वीकार केला होता आणि माझ्या आईने रावण स्वीकारला. आता हे मनस्विनीला आठवतं की तिने सखीला सगळी उलटी गोष्ट सांगितली होती, सगळी चुकीची गोष्ट. सखी आता म्हणते, आज मला कडून चुकलंय, खरा रावण कोण आहे ते. आणि ती मनस्विनीकडे बघत म्हणते, ही सगळी तुमची गोष्ट होती, मनस्विनीची गोष्ट होती. आणि आता या मनस्विनी नावाच्या रावणाचं दहन नाही केलं जाणार. आता काळ बदललाय. कलयुगातल्या या रावणाला आता वनवास भोगावा लागेल. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की जशी अवस्था या मनस्विनीने तिच्या बहिणीची म्हणजे खऱ्या तेजस्विनीची केली होती, सखीने अगदी तशाच अवस्थेत या मनस्विनीला आणलं असतं. तशीच फाटकी साडी, घोंगडी, सगळं काही. आणि सखी म्हणते, माझ्या आईने जे भोग भोगलेत ना, तेच भोग आता तुम्हाला भोगायचे आहेत. सरकार, तुमची हीच शिक्षा आहे. आणि उद्या मीनाक्षी सुद्धा थोबाडीत मारणार आहे या मनस्विनीच्या. आणि त्यानंतर खरी तेजस्विनी हात पकडून या मनस्विनीला घराबाहेर काढते. आणि खरंच या मनस्विनीची अवस्था अगदी रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी झाली असते. तर मित्रांनो, असा धमाकेदार आजचा भाग होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की नक्की कमेंटमध्ये कळवा. आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि मित्रांनो, सखीचं हे डिसिजन तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.